बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, सर्वश्रेष्ठ अशा या 3 रत्नांना देवाला अभिवादन. ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या 3 रत्नाचा लाभ झाला असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. पवित्र अशा या वर्षावासाच्या कालावधीमध्ये स्वतः बोधिसत्व बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण या 2 दिवसापासून जो भगवान तथागत सम्यक संबुद्धाला बोधी ज्ञानाचा, बुद्धत्वाचा, संबोधीचा, अज्ञान अविद्या या सगळ्या गोष्टीला दूर करण्याचा जो प्रकाश, ज्ञान, बोधी प्राप्त झाली, ती बोधी जेव्हा भगवंत सारनाथला पंचवर्गीय भिक्षूंना समजून सांगत असताना, ज्याला विशुद्धीचा मार्ग म्हणतात, ज्याला आपल्या भाषेमध्ये अष्टांगिक मार्ग म्हणतात, ज्याला 8 अंगांनी परिपूर्ण अशा प्रकारचा जो जीवन जगण्याचा मार्ग आहे त्याला मध्यम मार्ग म्हणतात. तो मध्यम मार्गाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आचरणासाठी करत आहोत आणि तो प्रत्यक्ष व्यवहारातले उदाहरणं घेऊन आपण समजून घेण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. रोजच्या व्यवहारामध्ये आपण अष्टांगिक मार्गावर आरूढ होऊनच उठलं पाहिजे, चाललं पाहिजे, बसलं पाहिजे. दिवसभराच्या दिनचर्यामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या प्रत्येक गोष्टी अष्टांगिक मार्गात जर असतील तर त्या गोष्टीचा परिणाम दुःखात येत नाही. जर त्या अष्टांगिक मार्गाच्या बाहेर तुमच्या काया, वाचा, मनाचं कर्म असेल तरी त्यावेळेस जरी त्याचं दुःख आलं नाही तर जेव्हा त्या कर्माचा परिणाम येण्याची वेळ येते तेव्हा ते दुःखातच येतं. हे सत्य आहे आणि एवढं सत्य आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की त्यांनी चालताना, बसताना, बोलताना, खाता पिताना कोणतेही व्यवहार मरेपर्यंत करायचे असतील तर त्यांनी अष्टांगिक मार्गाच्या चौकटीत बसूनच करावे आणि निश्चिंत राहावे. तेव्हा आणि नंतर देखील त्याचा परिणाम दुःखात येत नाही. म्हणून हा मध्यम मार्ग, विशुद्धीचा म्हणजे विशेष रूपाने शुद्धीचा मार्ग शिकणं एवढं आवश्यक आहे. केवळ बुद्धाच्या अनुयायासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी हा तथागताने सुखाचा खजाना उजागर केलेला आहे. पुण्यवान ते लोक आहेत की ज्यांना तो ऐकायला मिळतो, ज्यांना तो धारण करण्याची प्रेरणा मिळते आणि अधिक पुण्यवान ते लोक आहेत की तो ऐकायला मिळाल्यानंतर, धारण करण्याची प्रेरणा मिळाल्यानंतर ते स्वतः उत्साहित होऊन आळस प्रमाद झटकून तसं आचरण करण्याच्या कामी लागतात, म्हणजे अष्टांगिक मार्गावर चालणं सुरू करतात. या अष्टांगिक मार्गाच्या शब्दामध्येच असं आहे की त्याचं नाव अष्टांगिक मार्ग आहे, अष्टांगिक महल नाही. जर याचं नाव अष्टांगिक महल असतं तर मग तुम्हाला अष्टांगिक महलामध्ये निवास करा असं म्हटलं असतं. पण याचं नाव काय आहे? अष्टांगिक मार्ग. मग मला सांगा, मार्ग कशासाठी असतात? किती सोपी गोष्ट आहे, किती साधा विषय. पण आता इथं अध्यात्म भाषेमध्ये चालणं म्हणजे असं 2 पायानं चालणं नव्हे, तर चालणं म्हणजे दिवसभराचं वागणं म्हणजे चालणं होय. समजलं तुम्हाला? दिवसभर आपण जेही वागतो. आता समजा जर बुद्धाच्या अनुयायाचं ते श्वेतवस्त्रधारी असो की पीतवस्त्रधारी असो, म्हणजे सोप्या भाषेमध्ये उपासक उपासिका असो की भिक्खू भिक्खुनी असो, त्यांचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दिवसभर आपल्याला अष्टांगिक मार्गाच्या त्या महाश्रेष्ठ चौकटीमध्ये बसून घेतलं पाहिजे आणि त्याचा एवढा सराव केला पाहिजे की त्या सरावाचंच नाव पुढे सदाचार आहे. त्यामुळं अष्टांगिक मार्गाचं दुसरं नाव विशुद्धी मार्ग आहे, त्याचं दुसरं नाव सदाचार आहे. आणि म्हणून सदाचारी लोक नेहमी सुखी राहतात असं बाबासाहेब म्हणतात. त्याचं कारण ते आहे. म्हणून मी निश्चित असं सांगेल की तुम्हाला सदाचारी बनायला आवडेल, कारण सदाचारी माणसाला ते सदा म्हणजे नेहमी आचरण, सदाचारी माणसाला ते आचरण करताना देखील दुःख होत नाही. आणि जेव्हा कधी त्या सदाचाराचा परिणाम, विपाक
किंवा फल येईल तर ते दुःखात येत नसल्यामुळं त्या माणसाला नंतर देखील सुखच मिळतं. उदाहरणार्थ की या अष्टांगिक मार्गामध्ये तो थोडासा पुढचा विषय आहे, पण तुम्हाला उदाहरणासाठी म्हणून आपण तिथं उडी मारू लागलो की जसं की सम्यक वाणी म्हणजे गोड बोलणे. आता मला सांगा, जर तुम्ही कोणाला गोड बोलले तर बोलता बोलता तुम्हाला काही दुःख होईल का? तुम्ही जर म्हणले या 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 जय भीम बसा, कोणी काय म्हणणार? असं काहूनच म्हणल्या असं म्हणणार आहे का कोणी? नाही. आणि जेव्हा कधी याचा परिणाम येईल, तुमच्या माघारी जेव्हा 4-5 जणी बसतील आणि तेव्हा तर त्या तुमची चर्चा काढतील की आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांनी तोंड भरून आम्हाला जय भीम केला, असे हातबी जोडले होते आणि या ना या ना या 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 जय भीम असं म्हणलं, तर काय झालं? तुमच्या कर्माचा परिणाम काय झाला की त्यांनी चर्चा करताना देखील तुमची स्तुती केली. एक उदाहरण सांगितलं फक्त तुम्हाला. म्हणून हे काय सम्यक वाचा आहे, तो आपला विषय पुढे बरं थोडासा तो नंतर घेणार आहे मी, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. कारण व्यवहारातले काही उदाहरणं जे असतात जे अध्यात्म चिंतन म्हणून केल्यानंतर लवकर कळत नाही, पण जे रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी पटकन कळतात. म्हणजे आपण रोज बोलतो ना, आता बघा बोलताना जर आपण सम्यक बोललो, सम्यक म्हणजे काय? जे मिथ्या नाही. मग मिथ्या काय आहे? तर खोटं बोलणं मिथ्या आहे, चुगलीचा आडा करणं मिथ्या आहे, कटुवचन बोलणं मिथ्या आहे आणि व्यर्थाचं बोलणं मिथ्या आहे. मग या 4 पैकी जर तुम्ही बाहेर समजा असं बोलले, 4 पैकी समजा असं बसल्यात आणि तेवढा दुसरं कोणी आहे म्हणल्या वय कर, काय झालं सांगा? ते सम्यक आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. मग आता समजा कदाचित ह्या मुख्यात बसतील, पण आता आपल्याला सवय झाल्यामुळं जर दुसरं कोणी शेराला 1.25 शेर भेटलं तर एक म्हातारीची मी नेहमी स्टोरी सांगतोय, प्रत्यक्ष घडलेली आहे. एका म्हातारीला रोज घरी अशी सवय होती, काही झालं की असं डुस्सा मारून ती नाताला बसला की वैरे तिकडं असं ते म्हणजे तिची ती सवय होती. पण एक दिवस म्हातारी रिक्षात बसली, पण तिला ध्यानच नाही की आपण आज रिक्षात येते. घरी नातुंड परतुंड सुना बिचाऱ्या सहन करून घ्यायच्या, पण आज म्हातारी बसली आणि अशी बसली की त्या रिक्षामध्ये एक 35-40 वर्षाची बिचारी महिला तिच्यापेक्षा जास्त डेंजर होती. म्हातारी ती घरची सवय, म्हातारी वैवतीला म्हणतात क्षणी तीनच जे म्हातारीला दुसऱ्या म्हातारी खालीच पडली. मग म्हातारी दुसऱ्या कामाला चालली होती तर हातच मोडला, घरी आली. ही खरी घडलेली घटना तर खरी. मग घरच्या सोनाने विचारलं काय झालं आत्या? माय मी घरच्या सारखा असं म्हणायला गेले तर मला एका दुसऱ्यातच खाली पाडलं मी एका पोळी. आता या जोरात दुसरा मारला असेल तिला. ती मग हात म्हातारीचा लय दिवस हात मोडेल असा हातातच होता. तेवढ्यात मी गेलो त्याच्या घरी. मग मला सांगण्यात आलं की बाबा असं झालं म्हणून. तर मी नको हा आता जे लोक म्हणतात ना ज्याचा हात मोडत ते गळ्यात म्हणतात, ते असं काहीतरी जुनी म्हण आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? तिथं अष्टांगिक मार्ग कसा असला पाहिजे की अष्टांगिक मार्ग तुमच्या चालताना, बोलताना, बसताना, उठताना प्रत्येक गोष्टीत अष्टांगिक मार्ग असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत. मग आता असं सांगताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कड्या पण तिथे जर म्हणतात मग आम्ही अष्टांगिक मार्गानुसार बसलेलो आहोत का? मी पाहिलं पाहिजे की मी अष्टांगिक मार्गानुसार सांगत आहे का? बघा म्हणजे इथं काय होईल, प्रत्यक्ष डायरेक्टली प्रॅक्टिकल सुरू आहे, थेअरी नाही. आणि भगवान बुद्धाचा धम्म हा थेअरी पण आहे, पण हा प्रॅक्टिकल पण झाला पाहिजे. म्हणून प्रॅक्टिकल ज्यावेळेस हा अंग उतरतो तर तेव्हा मग आपल्या लक्षात येते की सकाळी उठताना जर लोक अष्टांगिक मार्गाने उठणं सुरू केलं, मग आता उठल्याबरोबर आपले दिनचर्याचे जे काम आहे, अनेक लोकांना असं वाटतं की अष्टांगिक मार्ग हा पाठांतराचा भाग आहे किंवा विहारात शिकवण्याचा, भाषणात आणण्याचा, प्रवचनात आणण्याचा किंवा कुठे लिहिण्याचा किंवा परीक्षा देण्याचा भाग आहे. हा मुळीच नाही आहे. हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून या जीवन जगण्याच्या मार्गाला विशुद्धीचा मार्ग म्हटलेला आहे. कारण अष्टांगिक मार्गावर चालणाऱ्या माणसाचं जीवनच विशेष रूपानं शुद्ध बनतंय. आणि विशेष प्रकारची शुद्धी ज्या माणसाकडे असती तर ती शुद्धी कोणती आहे? तर 3 प्रकारची शुद्धी आहे. त्याला बाबासाहेब म्हणतात कायशुद्धी, वाकशुद्धी, मनोशुद्धी. सोप्या भाषेमध्ये शरीराची शुद्धी, तोंडाची शुद्धी आणि मनाची शुद्धी. मग शरीराच्या शुद्धीमध्ये येतात 3 गोष्टी, वाणीच्या शुद्धीमध्ये येतात 4 गोष्टी आणि मनाच्या शुद्धीमध्ये येतात पुन्हा 3 गोष्टी. बघा शरीराच्या 3, मनाच्या 3, किती झाल्या? 6. तोंडाच्या 4, किती झाल्या? 10. सोप्या भाषेमध्ये जर कोणाला विशुद्ध बनायचं असेल, कोणाला शुद्धी करून घ्यायची असेल, कोणाला आपलं जीवन मध्यम मार्गावर चालायचं असेल किंवा
सदाचाराचं जीवन जगायचं असेल त्या व्यक्तीनं स्वतःवरच या 10 गोष्टीचे नियम लावून घेतले पाहिजे, तत्व म्हणून. काय म्हणून? तत्व म्हणून. नियम जर म्हटले तर ते तोडण्याचं मन होतंय, पण तत्व म्हटल्यानंतर तोडू इच्छित नाही, कारण तत्वाचा परिणाम येतो. आणि मग त्या व्यक्तीला जर माहीत झालं की हे 10 गोष्टी ज्या आहेत ते तत्व आहेत, जर हे तत्व मी पालन केले तर मला सुखी होण्यापासून दुनियेतली कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. पण हे तत्व जर मी जीवनात नाही अंगीकारले तर मग मला दुखी होण्यापासून कोणीही मला वाचू शकत नाही. तर मग आपलं दुःख आणि सुख हे कोणाच्या हाती आहे? आपल्या. म्हणूनच भगवान बुद्ध म्हटले आत्मदीप भव. ह्या अर्थाने म्हटले. असं नाही की एखादा व्यक्ती पंचशिलापैकी काही शील तोडेल आणि तरी तो जर म्हणेल की विहारात जाऊन काय फायदा आहे, कारण भगवंताने आत्मदीप भव सांगितलेले. त्यांच्याकडे कोणता दीप आहे? दीपचा अर्थ काय होतो? दीपचं काय काम असतं? जेवढे बी संसारामध्ये दीप आहेत, मग तुम्ही ते मेणबत्तीपासून कंदिलापासून तर पार लगे एकदम आकाशगंगेमध्ये दिसणारे ज्या मायक्रो दुर्बीण आहेत किंवा समुद्राच्या तळामध्ये तुम्ही पाहिलं डिस्कवरी दिसताना कधी कधी समुद्रातले पूर्ण दिसतात. एक मायक्रो कॅमेरे बनवलेले आहेत, खूप खूप मोठे मोठे सॅटेलाइट नाही, ते खूप खतरनाक आहेत. काहीतरी एक 5-5, 10 मेगापिक्सल वाले खूप दूरचं दिसतं त्यांना. अनेक आपण इथे बसलेलो आहोत ना, तर आपल्या गव्हर्नमेंटकडे सुद्धा एक तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे सगळ्या जगाकडे. सध्या आपण इथे जे बसलेलो आहोत तर आपल्या विहारामध्ये कोण कोणत्या जागेवर बसलेले हे दिसतंय. गव्हर्नमेंट एक मशीन आहे गव्हर्नमेंटकडे आहे, म्हणजे मी इथं बसलेला आहे. जर त्यांनी ठरवलं तर मी काय बोलतो हे पण दिसते त्या मशीनला. म्हणून आता सोपं झालेलं आहे. आणि याचा वापर कधी करतात? हे तिन्ही दलाकडे गेलेला आहे. जे एअरफोर्स आहे किंवा नेव्ही आहे किंवा ते आहे, तर जेव्हा कधी विमान जर समजा हायजॅक झालं, म्हणजे विमान जर समजा हायजॅक केलं, तर मग तेव्हा ते रडार वापरतात आणि त्या रडारच्या सिस्टीमनं मग बघतात की तो जो काही हे आहे ज्याने ते ओलीस पकडलेला आहे किंवा जो काही अपहरण केलेला आहे, तो अपहरण करणारा व्यक्ती विमानाच्या कितव्या सीटवर कुठं उभा आहे हे दिसते. समजलं तुम्हाला? दिसते. कारण ते विमानाला जे लावलेलं जी मशीन आहे ती इकडे कंट्रोल रूमला जोडलेली आहे आणि कंट्रोल रूम त्या मशीनला जोडलेला आहे. त्यामुळे परफेक्ट कळतंय. आणि परफेक्ट कळल्यानंतर जर कारवाई करायची तर विमानातला एकही माणूस नाही मेला पाहिजे आणि फक्त तो अपहरण करताच मारला गेला पाहिजे. असे सक्सेसफुल कितीतरी वेळेस आपल्या गव्हर्नमेंटनं, आपल्या मिलिटरीनं, नेव्हीनं किंवा एअरफोर्सनं करून दाखवलेलं आहे. हे कशाचं लक्षण आहे? तथागत सन्मत संबुद्ध स्पष्ट स्वरूपात सांगतात की जीवन जगण्याचा मार्ग जर तुम्ही व्यवहारामध्ये उतरवला आणि तो व्यवहारामध्ये जर उतरवल्यानंतर तो जर तुम्हाला भौतिक वस्तूमध्ये सुद्धा जर अंगीकारायचा असेल तर भौतिक वस्तूमध्ये सुद्धा तो दिसतो. भौतिक वस्तूमध्ये सुद्धा दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता अध्यात्म थोडं बाजूला ठेवा. समजा तुम्ही बिमार पडले तर तुम्हाला डॉक्टरनं गोळ्या दिल्या. हे अध्यात्म आहेत का भौतिक आहेत? भौतिक म्हणजे ज्या वस्तू दिसतात डायरेक्ट. तो तुम्हाला असं जर म्हणलं असतं सकाळी एक गोळी घेतली असं म्हणा, फक्त घ्यायची. दुपारी एक गोळी घेतली, संध्याकाळी एक गोळी घेतली, फक्त त्या टायमात घ्यायचा. गोळी नाही घ्यायची, फक्त म्हणायचंच नसतं असं सकाळी एक गोळी, दुपारी एक गोळी. आता बरं सांग, आजार बरा होईल का? नाही. बर, तुम्हाला किती गोळ्या सांगितल्या? 3. आता बघा, हा 3 गोळ्यात मध्यम मार्ग कसा आहे? गोळ्या तुमच्याकडे किती आहेत? जास्त आहेत. तुम्हाला जर मनातच आलं की काहून 3च काहून, आणि तुम्ही जर ठरवलं की आपण 6 वेळेस घेऊ, काय होईल बरं? रिॲक्शन होईल. म्हणजे काय झालं? दोन्ही टोक नाही चालत. म्हणजे तुम्हाला त्या गोळ्या 3 पेक्षा जास्त घ्यायला चालत नाही आणि तुम्हाला विचार केला की 3 पेक्षा मी एकच घेतो, चाललं का? म्हणजे काय केलं तुम्हाला तो बी टोक नाही आणि हे बी टोक नाही. तुम्हाला कोणता मार्ग पकडायला सांगितलं डॉक्टरने? मध्यम मार्ग. आलं व्यवहारात? बरं, दुसरी गोष्ट, आता समजा तुम्ही सकाळी नाश्ता, दुपारी जेवण
आणि संध्याकाळी पुन्हा जेवण. आता हे झालं 3. पण तुम्ही म्हणसाल घर आपलंच आहे आणि स्वयंपाक आपलाच आहे असं म्हणून जर समजा तुम्ही शेळीसारखं आता समजा किंवा एखाद्या चिमणीसारखं दिवसभर समजा जर असं तुम्ही केलं तर दिवसभर जर केलं तर याचा परिणाम काय येईल? त्याचं रूपांतर कशासाठी? ऍसिडिटी म्हणा काय हे पुढे म्हणायचे. आता सध्या सगळे दवाखाने कशामुळे? मला तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की मी एक प्रश्न विचारला की तुम्ही डायरेक्ट आपल्या याच्यावर यायचं. सगळे लोक दवाखान्यात कशामुळे आहेत? मध्यम मार्गावर चालत नाहीत म्हणून आहेत. असं तुम्ही पटापटा तुम्ही सांगता ते बरोबर आहे ऍसिडिटी. पण ऍसिडिटी का झाली त्यांना? कारण त्यांनी टोक कोणते पकडले? एक तर हे टोक पकडले, नाहीतर ते टोक पकडले. एक तर उपाशी आहे, नाही तर मग दिवसभर खात आहे. तर हे दोन्ही गोष्टी भगवंत काय म्हणतात? ह्या दुःखकारकच आहे. दिवसभर खात राहणे हेही दुःख आहे आणि दिवसभर उपाशी राहणं हेही दुःख आहे. शरीराचा जो नियम आहे तो नियमच निसर्गामध्ये मध्यम मार्गावर शरीर बनलेला आहे सगळ्या सत्वाचं. हे बुद्धत्वामध्ये बुद्धाला दिसलं. बुद्धाचं बुद्धत्व काय आहे? आपल्या 3.5 हाताच्या शरीराची रचना कशी आहे आणि ते मनाच्या सहाय्यानं कसं चालतंय आणि शरीर मनाच्या आधारानं कसं चालतंय आणि मन शरीराच्या आधारानं कसं चालतंय. या दोघांचं जंक्शन म्हणजे मध्यम मार्ग. मी तुम्हाला व्यावहारिक सांगू लागलो, नंतर अध्यात्म आपण सुरू करू हळूहळू. आता त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. ते कसं? आता मला सांगा, समजा तुम्हाला काटा रुतला. आता काटा हा मनाला रुतला का भौतिक शरीराला रुतला? आता 2 गोष्टीवर चाललो आपण काम करत. मन हे अध्यात्म पकडा, शरीर हे भौतिक पकडा. भौतिक पण ठोस जी गोष्ट दिसते ती ठोस. आता तुम्हाला काटा रुतला तर तो कशाला रुतला? पायाला, म्हणजे शरीराला. बरं, मग शरीर दुखी झालं का मन दुखी झालं? मग आता इथं मनात थोडी काटा टोचलाय कोण? मग याला दुखी व्हायचं काय कारण होतं? बरं सांग. आता तुम्ही डोळ्याने समजा पोरगी नांदायला चालली. पण पोरगी नांदायला चालली तर समजा पोरगी चालली हे कोण पाहिलं? मग ते डोळे भौतिक आहेत का अध्यात्म आहे? भौतिक. बतवणार हात फिरवला, जाय बाई आहे का नाही, मग बाईवर जाय. आता पूर्वीचं कसं होतं? जवळच दिसन तवरत म्हणत होते बरं लोक, जवळत. आणि ते पोरी बी मागं पाहिजे बरं, ते बी म्हणायच्या बायवर आणि जाय, आणि ते बी बरोबर मायवर आणि जाय. लांब लगे एकदम त्याच्यानंतर बाईवर आणि जाय, आणि ते बी तिथून मायावर आणि जाय. त्याच्यानंतर आता वळण आलंय, आता दिसणार नाही तरी उभं राहून तिथून बाईवर आणि जाय. बस झालं. आता त्याचं बी असं होतं पूर्वी. आता तसं नाही राहिलं. आता एकदम गाडीत बसले, इकडचे तिकडचे मस्त धन 4 दरवाजे वाजवले की बाईवर बाय बाय. भरपूर गेले का ते बाईवर जा, आता ती गेलं बाजूला, आता एकदम बाय बाय. आता मला सांगा, ही भौतिक गोष्ट आहे. डोळ्यांनी मुलगी नांदायला जाताना पाहिली. बरं, पाहिली तर मग रडताना तुमचं मन कसं होतंय? व्याकुळ होते की नाही? पिवटून जाते की नाही? मग आता या मनाला कसं काय झालं इकडे? ही तर भौतिक गोष्ट होती. तर तुम्हाला कळलं ना, कारण हे दोघे एकमेकांना चालवतात. मनामुळं शरीर आणि शरीरामुळं मन. आता भूक लागली. भूक कोणाला लागली? भूक लागली. खरं पण आता भूक मनाला लागते. मग भूक जर मनाला लागली, आता मनाला काय म्हणलं कसं खावं त्यानं? भूक मनाला लागली पण मनाला खाता येत नाही म्हणून काय करते? तोंड खाते. मग तोंड खाल्ल्यानंतर जिभेला याला त्याला आनंद उत्पन्न होतोय. पण हा आनंद कुठं रोगी? इथं रोगी. आता तिथून पुढे ते पचतंय का उलटी होते ते आणखी डिपार्टमेंट बाकी. आता ते इथं चवदार लागलं, पण पुढे गेल्यानंतर जर ते नीट पचन नाही झालं तर मग सुख होतंय का दुःख होतंय? मग उलट्या झाल्यानंतर तो माणूस प्रसन्न होतो का व्याकुळ होतो? मग बघा, झालंय शरीराचं काम आणि व्याकुळ कोण झालंय? मन. म्हणजे शरीराने जरी तुम्ही दुःखी झाला तर त्याचा परिणाम मनावर होतो. आणि मन जर प्रसन्न झालं तर ते कसं दिसतंय? मन दिसतंय का? मग प्रसन्न तुम्ही कशावर दिसता? राईट. मग चेहरा आहे भौतिक आहे का अध्यात्म आहे?
मग तिकडं तर मन प्रसन्न झालंय आणि मग चेहरा कोणतं हे झाला, म्हणजे ह्या दोघांना तुम्हाला बाजूला करता येईल का? मग या दोघांच्या व्यवहारानुसार जे जीवन आपण जगतो त्यालाच मध्यम मार्ग म्हटलेला आहे, त्यालाच काय म्हटलेला आहे, विशुद्धीचा बी मार्ग म्हटलेला आहे. विशुद्धीचा मार्ग, मध्यम मार्ग, सदाचार हे तीन अलग अलग नाहीत. फक्त हे समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी तथागतांच्या कडून करुणेला आलेले महाकारुणिकाचे शब्द आहेत की जे लोकांना व्यवहारात कळले पाहिजे. म्हणून तुम्ही सोप्या गोष्टीमध्ये एक काम करा, आपलं जीवन सदाचारावर टाकून द्या. सदाचारी जीवन जगण्याचा सराव करा. सदाचारी जीवन जगण्यामध्ये काय येतं, कायशुद्धी, वाकशुद्धी, मनोशुद्धी, म्हणजे कायेची शुद्धी. आता कायेची शुद्धी जर समजून घेत असेल तर मी काल तुम्हाला हा एक सुंदरसा पाठ शिकवला होता, जे की काल गैरहजर जे कोणी असतील त्यांना हे थोडक्यात समजून मग आता पुढे जाता येईल आपल्याला. की जसं की तर आजचा पाठ समजा त्यांना तेव्हा कळेल जेव्हा की त्यांना कालला लक्षात आलं. कालच्या पाठामध्ये आपण हे बघितलं की ही सम्यक दृष्टी जी आहे, सम्यक दृष्टीपर्यंत पोहोचायचं असेल तर व्यक्तीला सर्वात अगोदर शील पालन करावं लागतं. शीलवान व्यक्तीलाच मन एकाग्र करता येतं, समाधी. कारण शीलाचा ओघ, शीलाची दिशा ही समाधीकडेच आहे, शीलाची. आता याच्यावर एक उदाहरणानं समजून घेऊ की का बरं शीलवान व्यक्तीच मन एकाग्र होते लवकर. तर पुन्हा आता बघा, आता इथं काय तर शीलवान व्यक्ती, आता जो शील पालन करत नाही त्याचं मन एकाग्र होत नाही असा याचा अर्थ होतो इथं. मग तुम्ही पटकन मला एक सांगा की समजा पहिलं शील कोणतं, पहिलं शील कोणतं, पानातिपाता. पानातिपाता म्हणजे प्राण्याची. बर, मग आता ज्या व्यक्तीनं कोणाचा खून करून आला आणि तो जर डोळे लावून ध्यानाला बसला तर त्याचं मन एकाग्र होईल का? का बरं? एकदम बरोबर सांगू लागले तुम्ही. तर म्हणजे आता बाकीची 5 गोष्टी सांगाव्या लागतील का? विद्यार्थ्यांनी जास्त हुशार झालं पाहिजे, म्हणजे पुढे मग तुम्ही घरी विचार करायचं सोडून करून. बरं, लांब सोडा. तुम्ही समजा तुमच्या साहेबाच्या खिशातून काढलेले आणि 2दा 4दा ते पचलेले, पण आज ते उठून विचारू लागलेत की माझ्या खिशातले पैसे कुठे गेले. आता मला सांगा, तुम्ही ध्यान लागेल का? समजा तुम्ही असे ध्यानाला बसलेले, तिकडून जोराने विचारणं सुरू कोणाला, हे माझ्या खिशातलं कोण काढे, बापरे आपल्याला असं. कारण सध्या कोण चोरी केलेली आहे, पोरं घाबरतील का? कारण ते म्हणजे आपण घेतलेलंच नाही, पण तुमची धगधुकी वाढायची नाही. जेव्हा माणसानं चोरी करायला असती तेव्हा खरंच धुळधुळी वाढते, धाकधुकी वाढती. मग आपल्याला असं वाटतं बापरे जास्तच खोलात गेले तर आपण सापडल्या जाऊ. आणि तेव्हा जर तुम्हाला कोणी भंतीजी म्हणली एकाग्र चित्ताने चला श्वास पहा, भंतीजी काय श्वास पहा, श्वास दिसत हो ना, सध्या ते नाही, सध्या काय सुरू झालं मग आता मार्ग सुरू. आता तुमची धडधडी वाढण्याचं मुळात जा. आता तुमची धडधडी का वाढली? आता पॉइंट टू पॉइंट जायचं. कारण तुम्हाला शब्द ऐकू आले. कोणाला आले? कानाला. राईट. कानाला कशाचा स्पर्श झाला? आवाजाचा, म्हणा शब्दाचा. त्याच्यातून कोणतं तयार झालं विज्ञान? कर्णविज्ञान. त्या कर्णविज्ञानानं काय सांगितलं? हे काय आहे? कठोर शब्द आहेत. कोण माझे पैसे घेतले? जर ते शब्द असे असते तर माझ्या खिशातून कोण पैसे काढले? नाही काढले तर काढले, फक्त सांगा. असं जर असतं तर तेवढी धडधडी वाढली असते का? नाही. पण तो शब्द जर कठोर आला तर बघा इथं कर्ण इंद्रिय कसं काम करतं. शब्द ऐकल्यानंतर जर आपण त्या शब्दामध्ये शील तोडलेला असेल तर आपलं मन एकाग्र होत नाही. आणि ज्यांचं मन एकाग्र होत नाही त्यांना समाधी लागत नाही. इथं आपल्याला आनंद होण्याची समाधी नाही. व्यवहारामध्ये दुःख उत्पन्न होतंय ज्या समाधी नसल्यामुळं. ही व्यावहारिक पाहू लागलं आपल्याला. इथं संत नाही व्हायचं आपल्याला. संत महंत तपस्वी आनंद होण्याचं नाही. इथं तुमच्या संसारी सुखी जीवन जगण्याचा मार्ग कोणता आहे? जर तुम्ही शील पालन करत असाल तर घरामध्ये पंच इंद्रियामुळं काहीही हो, शब्द यो, रूप यो, गंध यो, तुम्हाला दुःख उत्पन्न होत नाही. का? कारण तुमचं मन एकाग्र राहतं. नेहमी एकाग्र राहतं. का? कारण समाधी त्या व्यक्तीला लवकर लागते ज्याच्याकडे शीलाचा बेस आहे, शीलाचा पाया आहे. कालच्या पाठात आपण ते बघितलं. मन एकाग्र झालेल्या व्यक्तीला
समाधीचा अभ्यास झालेल्या व्यक्तीला प्रज्ञा उत्पन्न होण्यासाठी विलंब लागत नाही. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे सोप्या भाषेमध्ये चांगलं वाईट, हिताचं अहिताचं, भल्याचं अभल्याचं, काय केल्याने दुःख होईल, काय केल्याने सुख होईल, काय केल्याने सुगतीला जायचं, काय केल्याने दुर्गती होईल, हे ज्या मनाला कळते त्या मनाला म्हणतात प्रज्ञा. आणि कारण तेही सांगितलं की विद्वान माणसात आणि प्रज्ञावान माणसात काय फरक आहे, तर विद्वान माणूस या आकाशाच्या खालचे सगळे नावं पाठ करू शकतो, झाडांचे, नद्यांचे, गावांचे, राजधान्याचे, आणि विद्वान बनू शकतो. पण त्यामध्ये दया मैत्री असेलच असं नाही. आणि व्यवहारामध्ये विद्वान माणसापेक्षा प्रज्ञावान माणसाची गरज आहे. घरात समजा विद्वान माणूस आहे, तुमच्या विद्वान माणूस आहे, पण तो जर प्रज्ञावान नसेल तर प्रज्ञावान माणसाचं पहिलं लक्षण काय आहे? प्रज्ञावान माणसाचं पहिलं लक्षण आहे की तो दयाळू असतोच. बिना दयेचं प्रज्ञा उत्पन्न होतच नाही. पण विद्वान माणसामध्ये दया असेलच असं काही सांगता येत नाही. त्यामुळे मला सांगा, सांसारिक जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी विद्वानांची गरज आहे का प्रज्ञावानांची गरज आहे? समजा तुम्ही विद्वान माणूस म्हणताना असं महिलांनी असं नाही प्रकारच्या माणसाबद्दल, मनुष्य म्हणजे सगळेच आले, स्त्री आणि पुरुष. विद्वान मनुष्य जेव्हा असतो तो विद्वान मनुष्य त्याला लागणाऱ्या भौतिक सुखाच्या गोष्टी प्राप्त करण्याचं ज्ञान प्राप्त करू शकतो. पण केवळ सर्व प्रकारच्या भौतिक वस्तू मिळाल्याने माणूस सुखी होतो असं मुळीच नाही. कारण अनेक लोकांकडे ह्या बाहेरच्या सगळ्या वस्तू आहेत तरी ते मानसिक दुखी आहेत. का? कारण त्यांना दया मैत्री करुणा प्रेमाची अपेक्षा आहे. म्हणून आई वडिलांना वृद्धाप काळामध्ये भरपूर भोजन कपडा लत्ता जरी दिला, पण वृद्धाश्रम मध्ये नेऊन ठेवलं किंवा अनाथ आश्रमात नेऊन ठेवलं तर ते सुखी राहतील का? त्यांना सध्या कशाची गरज आहे? प्रेम, दया मैत्री करुणा. आणि दया मैत्री करुणा प्रेम हे कोणामध्ये उत्पन्न होत आहे? प्रज्ञावान व्यक्तीमध्येच उत्पन्न होत आहे. दया बिना दयेचं प्रज्ञावान होता येत नाही. जसं की बिना सायन्सचं डॉक्टर होता येत नाही. समजा सायन्स विषय नाही, तुमचा विषय आर्ट, आणि तरी तुम्ही डॉक्टर झाले तर काय होईल? माणसं म्हणतील आता आर्ट विषय घेतलाय आर्ट आणि तरी डॉक्टर बनायचे, किती अवघड समस्या आहे. म्हणून जसं की याच्या आता उदाहरणार्थ लाईट लावलाय, होल्डर पण लावलंय, लाईट लावलाय होल्डर पण लावलंय, पण ते जे दोन वायर आहेत ना ते कनेक्ट केले नाही. कसा प्रकाश तयार होईल? तर बिना इलेक्ट्रिसिटीचा प्रकाश नाही. समजलं तुम्हाला? बिना इलेक्ट्रिसिटीचा प्रकाश नाही. तसं इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की बिना दया मैत्री करुणेशिवाय प्रज्ञावान माणूस नाही. म्हणून बाबासाहेबांना विद्वान बनण्यापेक्षा लोक काय म्हणतात? प्रज्ञेचे महामेरू. प्रज्ञा सूर्य. तुम्ही ऐकलं असेल ना बाबासाहेबांना लोक काय म्हणतात? प्रज्ञा सूर्य. बघा आता डबल दोन उपमा आहे तिथं, ते प्रज्ञा बी आहे आणि सूर्य बी आहे. सूर्याचं काय काम आहे? सूर्यामध्ये विषमता आहे का? गरीबाच्या झोपडीत जाणार नाही, श्रीमंताच्याच घरात जाईल, किंवा यांच्याकडे प्रकाश देईल त्याच्याकडे देणार नाही, असं काही तो करतो का? नाही. तो जसं समतेनं सगळ्यांसाठी समान आहे, दुसरी गोष्ट अंधाराला छेदून तो प्रकाश निर्माण करतो, तसं इथं बाबासाहेब प्रज्ञावान बी आहेत, म्हणजे दयाळू बी आहेत, मयाळू बी आहेत, कणवाळू बी आहेत, आणि त्याचबरोबर ते कसे सूर्य आहेत, म्हणजे त्यांना अविद्येचा या सगळा अंधकार दूर करण्याचा प्रकाश निर्माण संविधान रूपी केलेला आहे. ते संविधान बुद्धाच्या बुद्धत्वातून घेतलेलं आहे. म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही काय करा? सदाचारी बना. म्हणजे स्वतः भाषेमध्ये तुम्ही जर सदाचारी बनले तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही विशुद्धीचा जीवन मार्ग अंगीकारत आहात असा त्याचा अर्थ होतो. स्वतः भाषेमध्ये तुम्ही अष्टांगिक मार्गावर आरूढ आहात असा त्याचा अर्थ होतो. आणि ज्या दिवशी तुमचा अष्टांगिक मार्ग संपूर्ण संपून जाईल त्या दिवशी तुम्ही अर्हंत असाल. आता साधना. मग आता हा मार्ग पूर्ण करण्यासाठी कधी कधी कोणाला किती कालावधी लागतो या संदर्भामध्ये सांगता येत नाही. तो ज्याच्या त्याच्या चालण्यावर डिपेंड आहे. हा ज्याच्या त्याच्या चालण्यावर डिपेंड आहे की ज्याच्या त्याच्या वागण्यावर डिपेंड आहे स्वतः भाषेत. कारण जी व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोप घेईपर्यंत आणि इव्हन झोपामध्ये सुद्धा अष्टांगिक मार्गानुसारच जीवन जगत असेल
तर त्या व्यक्तीचा हा मार्ग लवकर संपून जातो. म्हणजे सोप्या भाषेमध्ये ते मार्ग आणि फळाला लवकर प्राप्त होतात. म्हणजे ते श्रोतापन्न होतात, नसता सकृदागाने होतात, नसता अनागाने होतात, नसता आनंदही होतात. म्हणजे कारण त्यांनी सदोदित चालत आहे. कारण सदाचार म्हणजे त्यांचं आचरण असं आवसाला कुणवाला नाही. जसं काही लोक आवसा कुणवाला जय भीम घालतात कोणाला, किंवा काही लोक 14 एप्रिलच्या दिवशीच बाबासाहेबांचे अनुयायी होतात, म्हणजे वर्षाला एकदा. आता मला सांगा, ज्याने वर्षात एकदा या रस्त्याने चालला आणि जो वर्षभर चालला तर कोण पुढे जाईल? वर्षभर माणूस हळूहळू चालला, वर्षभर माणूस हळूहळू चालला, त्याला म्हणतात सदाचार. म्हणजे वर्षभर काया वाचा मनाने 10 गोष्टीवर संयम मिळवलेला आहे. म्हणजे काया विशुद्ध बनवलेली आहे, अशुद्ध ठेवलेली नाही आहे. तर कधी होती अशुद्ध काया? जर या कायानं हत्या केली तर, जर या कायानं चोरी केली तर, आणि जर या कायानं दुराचार केला तर, बस या 3च वेळेस ही काया अशुद्ध बनते. तशी ही काया चिखलानं, मातीनं, धुळीनं, रंगानं भरल्यानंतर अशुद्ध झाली असं म्हणता येत नाही. कारण की ती धुतल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर कुठल्याही साबणाने किंवा कुठल्याही गोष्टीने ती निर्मळ करता येते. पण हत्या केल्यानंतर कितीही साबणाने आंघोळ केल्यानंतर कोणतंही कोर्ट तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जर हत्या करून जर समजा तुम्ही गेले आणि जज पुढे जर उभे राहिले, म्हटले जज साहेब मी जरी हत्या केली असली तरी मी 3दा आंघोळ केली आहे, हा, तर ते म्हणतील 3दा करा का 4दा करा. तुमच्या या बाहेरच्या आंघोळीचा आणि तुमच्या आतलं मळालेल्या कायेचा संबंध नाही आहे. ते काय म्हणतील, हत्या केली आहे तर तुम्हाला दंड होणार आहे. मग तुम्ही काय म्हणसाल, अहो जज साहेब मी काही साधारण आंघोळ केलेली नाही आहे. मग जज म्हणून कोणती केलेली आहे? अहो मी गंगेमध्ये डुबकी मारलेली आहे. अरे बापरे, लयच लंबी गोष्ट केली तुम्ही दादा. मी कुंभमेळ्यामध्ये मी पोहले, कोणती ना स्नान इकडे ते पाठ होतं माझं गाव, असं तरी स्नान आहे कुठलं तर त्याच्याबद्दल शाही स्नान, ते स्नान केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, जज म्हणून का की ठीक आहे आता तुम्ही शुद्ध झाला आहात? नाही. तर म्हणून हत्या केल्यानंतर कुठल्याच आंघोळीनं, कुठल्याच साबणानं किंवा कुठल्याच परफ्यूमनं तुमच्या शरीराची शुद्धी करता येत नाही. पण बाहेरचं मात्र कुठल्याही गोष्टीनं शरीर जर मळालं असेल, कुठल्याही धुळीनं म्हणा, चिखलानं म्हणा किंवा रंगानं म्हणा, तुम्ही काम करताना मातीनं म्हणा, कशानं जरी आपलं अंग मळलं तर आपण आंघोळ करतो. कधी कधी काही लोक 2 टाइम करतात, कारण त्यांना सकाळ संध्याकाळ जर शेतात काम असेल तर बिचारे जाता नाही करतात, येता नाही करतात. तर ठीक आहे, बाहेरची तुमची शुद्धी मात्र तथागताने सदाचारामध्ये तिला फक्त व्यावहारिक सांगितलेलं आहे, तिला अध्यात्म आधार दिलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही नित्यनियमाने 1दा किंवा 2दा आंघोळ करत असाल तर करतच राहा, असं काही नाही. मसान म्हणते जी शुद्धी नाही तर जाऊ द्या आंघोळ सोडून द्या. त्यामुळे आपल्या आजूबाजूला बसणं सोडून देतील लोक, कारण की गुणधर्म आहे की जास्त घाम आल्यानंतर लोकांना अप्रिय वास येतो आणि लोक मग आपल्या बाजूला बसत नाहीत, काही नाही. त्यामुळं कायाची शुद्धी बाहेरच्या कुठल्याच गोष्टीत नसून कायाची शुद्धीचा मार्ग कोणता आहे? आता कळत नकळत जर हत्या झाली, आता झाली म्हणजे ती काया अशुद्ध झाली, कळत नकळत चोरी झाली. मग चोरी केल्यानंतर जर तुम्ही या कायाला शुद्ध करण्यासाठी जगातल्या कुठल्याही धबधब्यावर जाऊन त्या धबधब्याखाली जर तुम्ही आंघोळ केली, जसे की लोक लोणारचं जे तळ आहे, लोणारचं सरोवर आहे, तर ते असं गाईचं तोंड बनलेलं आहे, त्याच्यातून पाणी पडतंय कधी, तर लोक जाऊन त्याच्याकडे आंघोळ करतात आणि असं विचार करतात की आम्ही आता शुद्ध झालो. बर, शुद्ध झाले, ते शुद्ध झाले, पण नंतर घरी गेल्याबरोबर त्यांच्यावर जर काय गुन्हा असेल तर तो पोलीस किंवा ते कोर्ट त्यांना सोडून देणार आहे का? की तुम्ही लोणारच्या धारेखाली आंघोळ केली म्हणून तुम्हाला सुट्टी? तर म्हणून ना कुठला धबधबा, ना कुठली धार, ना कुठली नदी, ना कुठला सागर, ना कुठला समुद्र, ना कुठलं व्रत वैकल्य, ना कुठली पूजा, ना कुठलं उपास तापास, ना कुठली आराधना, ना कुठली प्रार्थना तुम्हाला बाहेरून मात्र कुठल्याच प्रकारची शुद्धी हत्या केल्यानंतर करून देऊ शकत नाही. मग केवळ आणि केवळ हाच विशुद्धीचा मार्ग आला. आता डबल आपण इथंच
हाच एकमेव विशुद्धीचा मार्ग आहे, ज्याला सदाचाराचा मार्ग म्हणतात, ज्याला तुमच्या भाषेमध्ये अष्टांगिक मार्ग म्हणतात. हाच केवळ तुम्हाला शुद्ध करू शकतो. म्हणून भगवंत म्हणतात की हत्या कळत नकळत झाल्यानंतर देखील त्या व्यक्तीला विशुद्धीचं जीवन जगता येतं. आणि याचं जिवंत उदाहरण आहे पूज्य अरहंत अंगुलीमाल महाथेर, की ज्यांनी 999 लोकांची हत्या करून ही काया खूप अशुद्ध झाली होती, परंतु त्यांनी अष्टांगिक मार्गावर या मी कधी कधी अध्यात्मिक पॉईंट घेणार नाही, भरपूर अध्यात्म तुम्हाला दिवस ऐकायला भेटणार आहे, हजारो आहेत, पण तुम्हाला ते पटकन तिकडे कळणार नाही, म्हणून मी थोडं व्यवहारात घेतो, थोड्या गोष्टी व्यवहारात तुम्हाला समजण्यासाठी. तर पूज्य अरहंत अंगुलीमाल थेर यांनी अशी शुद्धी केली, तथागतापुढे जाऊन उभे राहिले आणि म्हणे, अहो तथागत, मी जेव्हा भिक्षाला गेलो तेव्हा मला लोकांनी शिव्या दिल्या. तर तथागताला सांगितलं तेव्हा भगवान म्हणतात, अंगुलीमाल तू सहन कर. काय म्हटले? अंगुलीमाल तू सहन कर. मग त्यांनी भगवंताच ऐकलं, ज्या शिव्या देणारे त्याचं नाही ऐकलं. मग पुन्हा ते दुसऱ्या दिवशी जेव्हा भिक्षा मागताना गेले तेव्हा लोकांना माहित पडलं की आता यांनी भगवान बुद्धाचं शिष्यत्व पत्करलेलं आहे आणि यांना 10 सील दिलेलं आहे. त्यातलं पहिलं सील आहे की प्राण्याची हत्या करायची नाही आहे. आता चला, ही योग्य वेळ आहे, कारण यांनी आपला भाऊ मारलेला आहे, यांनी आपला पिता मारलेला आहे, कोणी म्हणे माझा पोरगा मारलेला आहे, कोणी म्हणे नाते. तर त्या लोकांनी क्रूरतेनं अंगुलीमालांवर शिव्याबरोबर दगडांचा वर्षाव सुरू केला. अंगुलीमालांना भिक्षा तर नाही वाटली, परंतु त्यांचं डोकंही फोडलं, त्यांच्या अंगाला इकडे तिकडे खूप जखमा झाल्या. अक्षरशः 40-50 लोक एकदाच जंगलात गेल्यानंतर एकालाही वापस न येऊ देणारा, भरधाव वेगानं धावणाऱ्या चित्याला काही सेकंदात पकडणारा एवढा बलशाली आणि 999 लोक मारून त्यांचं बोट गळ्यात घालणारा एवढ्या क्रूर स्वभावाचा अंगुलीमाल आता भगवंत म्हणता सहन कर, म्हणून तो मार खात आहे, ते दगड खात आहे, रक्तबंबाळ झाला आणि अक्षरशः भिक्षा पात्र पण फोडून टाकलं. तसाच भिक्षा पात्र फुटलेलं घेऊन तथागतापुढे येऊन उभा राहिला आणि गुडघ्यावर बसून म्हणतात, अहो भगवान, बघा ना, मला लोकांनी खूप मारलं. बघा त्यांच्यात किती ताकद आहे, किती बळ आहे. 1-2 नाही, 50 लोकांचा जथ्था वापसच येऊ देत नव्हता. अंगुलीमालांचं नाव झोक्यातल्या लेकरांना जरी घेतलं, बाळ रडू नको, अंगुलीमाल येईल म्हणताक्षणी लेकरू सुद्धा रडत नव्हतं, असं वर्णन एका ग्रंथात आलेलं आहे. तो बिचारे अंगुलीमाल सहनशीलतेचा किती मोठा कळस. तर त्यांनी अशुद्ध झालेलं शरीर शुद्ध करण्यासाठी कशाचा वापर केला? साबणाचा का अष्टांगिक मार्गाचा? आता ही सहनशीलता अष्टांगिक मार्गामधल्या कोणत्या शिलात मोठी हे मी तुम्हाला हळूहळू सांगणं सुरू करेल. तुम्ही पण पटापट जायचं. आणि सहनशीलता म्हणजे कोणती गोष्ट आहे? अष्टांगिक 8 मार्ग आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हे अष्टांगिक मार्ग आहे. तर इथे अंगुलीमाल बिचारे सहनशीलतेनं रक्तबंबाळ होऊन गुडघ्यावर बसलेले आहेत. भगवान म्हणतात, आज काय म्हणतात भगवान? अंगुलीमाल थोडे दिवस सहन कर. बघा आज नवीन शब्द आला. पहिल्या दिवशी काय होतं? पण कुठपर्यंत? आपल्याला जर तुम्ही कोणी म्हणलं ना, तुम्ही म्हणल्या पाहावं तुम्ही संध्याकाळी ना उशिरा येता, पण हे शेजारींना मला लय कशा शिव्या देऊ राहिली. तुम्ही काय म्हणता? जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. दुसऱ्या दिवशी साहजिकच आईकडून तुम्हाला शब्द येईल, किती दिवस नाही लक्ष द्यायचं? काय सांगता तुम्ही? काय उत्तर तुमच्याकडं? सेम अंगुलीमालांनी भगवंताकडून ऐकलं पहिल्या दिवशी, सहन कर, पण विचारलं नाही भगवान किती दिवस सहन करू. अंगुलीमालनं म्हटलं अंगुलीमाल सहन कर. पण आज भगवंतांनी जेव्हा त्याला रक्तबंबाळ आणि पूर्ण भिक्षा पात्र तुटलेलं पाहिलं, तेव्हा भगवान महाकारुण्याने काय म्हणतात? अंगुलीमाल थोडे दिवस सहन कर. अंगुलीमालांना आशावाद जागृत झाला. हा अष्टांगिक मार्गामधला इतका मोठा पॉइंट आहे की धम्म हा माणसाला आशा उत्पन्न करून देतो.
आणि मध्यम मार्गच हा माणसाला आशा उत्पन्न करून देतो. म्हणून धम्माचं आचरण का करायचं असतं, विहाराकडे का जायचं असतं, धम्म का शिकायचा असतो, कारण केवळ एकमेव धम्म आपला असा आपल्याला आशा उत्पन्न करून देतो की तुम्ही जर असं वागलं तर तुमचे सारे दुःख कमी होऊ शकतात, सारे दुःख गळून पडू शकतात. आणि जेव्हा दुःख सगळे संपले तर मग जे उरते ते सुख 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 आणि महासुख आहे. महासुखासाठी तुम्ही प्रयत्न करू नका. महासुखासाठी तुम्ही कुठल्याच प्रकारचे एनर्जी लावू नका, कारण महासुख आपोआप सगळ्यांमध्ये तयार आहे. फक्त काय करा, दुःखाचे पडदे बाजूला काढा. सूर्य निर्माण करू नका, सूर्य आपोआप आहे. त्याच्यावर जे काळे काळे ढग आलेले आहेत, जे वेगवेगळे बादल आलेले आहेत किंवा झाडं झुडपं आलेले आहेत, बस थोडेसे हे बाजूला होऊ द्या, किंवा अमावस्याचा चंद्र बाजूला जाऊ द्या. अरे पूनमचा चंद्र प्रकाश आहे, फक्त एवढंच करा. म्हणून आपल्या धर्माची सुरुवात काय आहे, सब्ब पापस्स अकरणं. हे जे कायाशुद्धी, ही वाचाशुद्धी आणि मनशुद्धी जी आहे, या तिघायचं नावच आहे सब्ब पापस्स अकरणं. सगळे पाप करू नका. कोणते, तर कायाने हत्या, कायाने चोरी आणि कायाने दुराचार. कारण हे 3 कर्म करण्यासाठी डायरेक्ट कायाच लागते. बिना कायेचे हे 3 कर्म होऊ शकत नाही. आणि 3 कर्म झालं त्याला अशुद्ध काया म्हणतात, आणि 3 कर्म नाही केले तर त्याला शुद्ध काया म्हणतात. पण या कायेनं हत्या न करता प्राण्याचं लालन पालन केलं, चोरी न करता दान केलं, आणि दुराचार न करता अष्टशिलाच्या दिवशी उपोषकाच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन केलं, आता ही काया विशुद्ध झाली. समजलं तुम्हाला कायाचे 3 प्रकार. काया अशुद्ध कधी होते, हत्या केल्यावर, चोरी केल्यावर आणि दुराचार केल्यावर. आता काया काय झाली, अशुद्ध झाली. पण तुम्ही हे नाही केलं, मग काया झाली, आता काय झाली, शुद्ध, फक्त शुद्ध झाली. पण आपल्याला कोणता मार्ग शिकायचा आहे, विशुद्धीचा. अरे बिचारे 25 पालक करून घरी घरी सांगू लागले, आता येते मला होती कधी काही जातो म्हणते काय असं बिचारे. अनेक लोक काय भ्रमात आहे, विहारातच गेलं पाहिजे का, लोक गुणच टाकले पाहिजे का. आपली श्रद्धा घरच्या घरी बी प्रगट होईल. आता कोणा पुढं करता प्रगट, कोणा पुढं करता, काय बायकोनं नवऱ्याला हात जोडा, नवऱ्यानं बायकोनं वंदन, का दोघांनी एकमेकाच्याच पाया पडा. प्रगट करायला कुठे तर तुम्हाला जागा लागेल ना. समजा एखादा माणूस म्हटलं मी दानी आहे, तर केव्हा ना केव्हा कुठं ना कुठं कसं ना कसं ते दानत्व प्रगट झालं पाहिजे ना, की बा आमक्या आमक्या ठिकाणी आम्ही खीरदान केलेली आहे. लोक काहीच करत नाही, ते फोटोच देतात पेपरला आम्ही केली, आणि जेव्हा हॉलात जातात लोक म्हणतात याने काहीच नाही केले, फोटोच काढायला आवडच काढायकडे. म्हणून किती सोपी गोष्ट आहे, काय अशुद्धी, काय शुद्धी, पण कायेची विशुद्धीचा मार्ग शिकवलेला आपल्याला. आणि आपलं परम कर्तव्य आहे की जर आपण बुद्धाचे अनुयायी म्हणून घेतो तर मग आपलं कर्तव्य आहे की आपण विशुद्धीचाच मार्ग शिकला पाहिजे, नुसत्या शुद्धीचा नाही. शुद्धीचा मार्ग खूप ठिकाणी आहे. शुद्धीनं सर्व सुख नाही मिळत, एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. तुम्ही जर कदाचित सध्या 3 गोष्टीनं परिपूर्ण असाल तर समजून घ्यायचं की तुम्हाला बुद्धाची 4थी गोष्ट अजून माहीत नाही. सगळ्या जगातले गव्हर्नमेंट काय म्हणतात, मानवाच्या किती गरजा आहेत, कोणकोणत्या, परंतु सगळ्या जगातले गव्हर्नमेंट खोटे आहेत, बुद्ध खरे आहेत. बुद्धानं त्या काळात सांगून टाकलंय की माणसाच्या गरजा 3 नाहीत, किती आहेत, 4 आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि दवा. तुम्ही बिना दवाचे जगून दाखवा बरं, हातवर करा बरं. तुम्ही आतापर्यंत गोळीच नाही घेतली, हे कोणी बी हातवर करा. लोक आपण सगळे मिळून माझ्या सगळं त्याच्या पायाच करू, आता प्रोग्रामच होऊ द्या एकदा, करा तर खरी एखादा कोणी हात समजा आतापर्यंत. बरं आईच्या गर्भाशयात येता क्षणी मायनं सुरू केलं का नाही, खेड्यातल्या नियमानुसार आणि या नियमानुसार दोन्ही दवा सुरू केल्या का नाही तिनं, सांगितलं ना तिला कोणीतरी की आता सुरून मुरून काय, जर असं तसं काय, असं बस तसं बस. नवख्या पुरीला कोण जुन्या मायला सांगत नाही का, असं बस तसं बस, असं चाल तसं चाल.
आता कोणी ऐकतच नाही, मग आता ते अवघडच काम आहे. त्या जर म्हणलं नीट चाललं तर काय म्हणतात, मी काऊन चालू धडधडक माझं त्या जरा जण कशा चालल्या तर कोणी कोणी म्हणते मा असं काय चाललं. मग त्याचा परिणाम कधी होतो, जेव्हा ते लेकरू जन्मतंय आणि जेव्हा ते कसं बी पळतंय मग ते ऐकतच नाही. मग ते म्हणते मा हे कोणत्या नक्षत्रात जन्मला, आपल्याला नाही ते जेव्हा सांगितलं होतं कोणीतरी की नीट बस, नीट चाल, नीट वाग, बाळावर तो विज्ञानाच्या नियमानं परिणाम होणार आहे, कारण तो 3 रूपाने तुझ्यासोबत कनेक्ट आहे. बाळाचं हृदय आईसोबत जुटलेलं आहे, बाळाचं माइंड आईसोबत जुटलेलं आहे आणि बिंबीचा नाळ जुटलेला आहे. या 3 अंगांनी पूर्ण संस्कार पडलेले आहेत. आणि माता पिताचा तो धाराप्रवाह असल्यामुळं पिता जरी बाहेर आहे तर पिताचे संस्कार त्याच्यासोबत कसे, जसे की मोबाईलचे व्हायब्रेशन जातात तशा रूपानं कनेक्ट आहे. बघा बापाची तरंग कसे चित्ताने, आईचे कसे चित्त आणि शरीराने दोन्ही. आईला डबल म्हणून तिला काय म्हणतात मामा, म्हणजे मा आपण म्हणतो मा मा म्हणजे मामा, म्हणजे आपला मामा बी असतो की नाही, तर दोनदा म्हणलं लागते मामा. सगळा गाव मामाचा, एक नाही कामाचा. पण आजकालचे मामा असे की एकच सगळा गाव मामाचा पण एक मामा लय कामाचा, असं कधी कधी आहे. मामा मामा एक बिचारे. म्हणून आईची भूमिका ब्रह्मासाठी पहिल्यांदा म्हटलेलं आहे. तुम्ही गाथा म्हणताना काय म्हटले तिथं, माता पितू उपठान. कोणाचं नाव पहिलं आलं, असं आलं का, पितू माता उपठान. बदला बरं तुमच्या मनाला येते का, आपल्या तो आठवड्यात तरी पडतंय का. का कुठल्याही पुरुषाने जर असा मनात विचार केला की ठीक आहे मी आईलाच का प्राधान्य द्यावं, तर पहिला त्याचा प्रश्न उपस्थित होतो मनात, मग तुम्ही कुठे राहिले 9 महिने 9 दिवस. की तुरंत दुसऱ्या सेकंदात माणूस हे मान्य करतो की नाही आई आईच आहे, मग ती कोणाची पण असो, आई म्हणजे आईच असते. ती किती जरी डोळे वाचते तरी थोड्या टायमात डोळे तीच पुसते. मग ती पक्ष्याची असो, प्राण्याची असो का माणसाची असो, आई म्हणजे आईच असते. कडाडून घेतं चावा लेकरू जेव्हा ती पाना पाचते. कडाडून घेतं चावा लेकरू जेव्हा ती पाना पाचते. रडकुंडी येते, रस्ताळून जाते, पण थोड्या टायमात ममत्वाचा पाना तीच पाचते. म्हणून आई म्हणजे आईच असते. मग ती कोणाची असो, पक्षाची, प्राण्याची का माणसाची. ही माझी कविता आहे मोठी, नंतर सांगितली. आई म्हणजे आईच असते, ते कोणाची असो, ते किती जरी डोळे वाचते तरी थोड्या टायमात डोळे तीच पुसते. म्हणून लाखो करोडो नाही, दुनियातल्या सगळ्या कविता जरी बनवल्या तरीही तथागताने आईला जो दर्जा दिलेला आहे तो सगळ्या कविताला शांत करणाराच उपमा दिलेली आहे. आईला काय म्हटलेलं आहे, ब्रह्मा समान म्हटलेलं आहे. बघा आई काय आहे, ब्रह्मातुल्य आहे. कारण अनंत करुणा, अनंत मैत्री, अनंत मुदिता आणि अनंत उपेक्षा हे 4 सद्गुण ब्रह्मविहार हे आई आणि वडिलात असतात. म्हणून सरळ सरळ पूज्य अरहंत अंगुलीमालांनी जी काया अशुद्ध झाली होती त्या कायेला शुद्ध करण्यासाठी तथागताची शरण स्वीकारली. हे अंगुलीमाल थोडे दिवस सहन कर. अंगुलीमालांनी नवीन भिक्षापात्र घेतलं, त्या काळात ते भिक्षापात्र मातीचे होते म्हणून ते फुटलं. दुसरं पात्र घेतलं आणि पुन्हा भिक्षाला गेले. अहो आता दिवस हा 6वा दिवस होता. 5 दिवस पर्यंत अंगुलीमालांना 2-3 दिवस शिव्याच भेटल्या, काही खायला भेटलं नाही. अंगुलीमालांना नंतर शिव्या बरोबर माराही भेटला, दगडही भेटले. अंगुलीमालांना 6व्या दिवशी मात्र लोकांच्या लक्षात आलं की नाही आता अंगुलीमाल बदलले आहेत. अहो अंगुलीमालांना क्रोधच येत नाही. पूर्वी अंगुलीमालांची कोणी छेड करत नव्हतं, कोणी अंगुलीमालांना शिव्या देत नव्हतं, अंगुलीमालांना दगडही मारत नव्हतं, तरी बळजबरी पकडून ते माणसाला मारत होते, त्याचा अंगुठा गळ्यात बांधत होते, काहीही न करता मारत होते. आता तर लोक शिव्या बी देत आहेत, आता तर लोक दगड बी मारत आहेत. अहो रक्तबंबाळ केलंय तरी पण अंगुलीमाल प्रतिक्रिया करत नाही. का? कारण अंगुलीमाल विशुद्धीच्या मार्गावर चाललेले आहेत. अंगुलीमाल विशुद्धीच्या मार्गावर चाललेला आहे कारण त्यांची काया त्यांना विशेष रूपाने शुद्ध करायची आहे. कारण त्यांना आता कोणाची हत्या करायची नाही आहे, हत्याचा प्रयास बी करायचा नाही, कारण त्यांनी महाकारुणिक भगवंताची शिकवणूक अंगीकारली आहे. आणि मग जेव्हा लोकांना माहीत झालं तेव्हा 7व्या दिवशी मात्र लोकांनी पूज्य अरहंत अंगुलीमालांना भोजन देणं सुरू केलं. आणि भोजन देता देता लोक त्यांचं वंदन करणं सुरू केलं. आणि मग तेव्हा अंगुलीमाल त्यांच्या डोळ्यातून अश्रू येणं सुरू झाले. अहो 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 किती आश्चर्य आहे, किती अद्भुत आहे. अहो मला पाहता क्षणी क्रूर प्राणी
आणि हिंस्र प्राणी देखील भरधाव वेगानं पळायचे. पण आज लोक माझ्या जवळ येत आहेत ही केवळ आणि केवळ माझ्या भगवंताची, माझ्या शास्त्राची, माझ्या महाकारुणिकांची, माझ्या भगवंतांनी शिकवलेल्या विशुद्धी मार्गाचीच कमाल आहे की आज लोक मला हात जोडत आहेत. एक दिवस भिक्षा मागता मागता एका भगिनीच्या दारी उभे आहेत. घरातून आवाज येतोय रडण्याचा, विवळण्याचा, आणि एवढा एवढा विवळण्याचा आवाज येतोय. हळूच अंगुलीमाल विचारतात, हे माते, त्या घरातून एका भगिनीचा आवाज येतोय, काय वेदना आहे तिला, काय त्रास आहे? अहो एवढा दयाळू झाला बघा. अगोदर एखाद्या माणसाला धरून तो माणूस थरथर थरथर हलायचा, तो माणूस दयावया करायचा, अंगुलीमालकर हात जोडायचा, नका हो मला मारू, नका हो मला मारू. पण त्यांच्या डोक्यात एकच आहे, याचा अंगुठा मला बांधायचा आहे. तो किती हात जोडतोय, किती दयावया करतोय, थरथर थरथर हालायचे लोक, तरी अंगुलीमाल त्याला एका फटक्यात मारायचे, रक्तबंबाळ करायचे, मान धडा वेगळी करायचे, त्याचा बोट तर तो माणूस तरतर तरतर उडायचा, फडफड उडायचा, त्याच्या अंगातून रक्ताच्या चिंकाळ्या उडायच्या. एवढंच नाही तर लोकांचा अंगुठा कापल्यानंतर इकडून रक्ताच्या चिंकाळ्या उडायच्या. ज्याला कणभर बी दया येत नव्हती, कणभर बी माया येत नव्हती, ज्याच्या अंगावर कणभर बी शहारा येत नव्हता, तोच अंगुलीमाल आता साध्या रडण्यानं व्याकुळ झालाय, साधी रडण्यानं व्याकुळ झालाय. त्याच्या हृदयामधून ममत्वेचा, मैत्रीचा करुणेचा झरा फुटलाय, आणि झरा फुटून एवढ्या करून विचारतो, हे माते, काय झालं त्या भगिनीला, का रडत आहे, का विवळत आहे? सांगण्यात आलं, प्रस्तुतीचे वेदना सुरू आहेत. 2-3 दिवसापासून बाळ आडलेलं आहे, बाळ बाहेर येत नाही म्हणून आई व्याकुळ आहे, बाळही व्याकुळ आहे. त्यामुळे ती भगिनी जोरजोराने विवळत आहे, रडत आहे. अंगुलीमालांना आईवर, बाळावर, दोघांवरही करुणा उत्पन्न झाली आणि तुरंत भिक्षा मागितली नाही. तसेच अंगुलीमाल भगवंताकडे जातात, दोन्ही हात जोडून म्हणतात, अहो भगवान, अहो भगवान, माझ्या हृदयामध्ये एवढी दया करुणा उत्पन्न झालेली आहे, ती भगिनी घरी विवळत आहे, रडत आहे, सांगा ना मला, मी तिच्यासाठी काय करू, काय करू की जेणेकरून त्या भगिनीचे साऱ्या वेदना, ती सुरक्षित, तिचं बाळ सुरक्षित झालं पाहिजे, मी काय करू? तेव्हा भगवान म्हणतात, हे अंगुलीमाल सत्यक्रिया कर, हे अंगुलीमाल सत्यक्रिया कर. भगवान, काय सत्यक्रिया करू? असं म्हण, हे भगिनी, माझ्यामध्ये कुठल्याही प्राण्याला मी आतापर्यंत मारलेलं नाही आहे, मारण्याचं चित्त पण उत्पन्न केलेलं नाही आहे. ते शील, तो विशुद्धीचा मार्ग माझ्यामध्ये परिपूर्ण आहे. या माझ्या शीलाच्या प्रभावाने भगिनी तुझी प्रस्तुती सुखरूप हो, तू आणि बाळ सुरक्षित हो, असं म्हण. तर हळूच म्हणतो, अहो भगवान, मी तर 999 लोक मारले हो, हे खोटं कसं बोलू? तर हे अंगुलीमाल असं म्हणणं येतो, हम भगिनी अर्याय जातीया जातो नाभि जानामी सच्चिच्च पानम जीविता ओरोपेता तेन सच्चेन स्वत्ती ते होतो स्वत्ती कब्बस साथी. असं म्हणणं आहे भगिनी, जेव्हापासून मी भगवंताचा पुत्र झालो, जेव्हापासून मी आर्य भिक्षू झालो, तेव्हापासून भगिनी मला खूप लोकांनी मारलं, रक्तबंबाळ केलं, पण कधीच माझ्या मनामध्ये त्यांना प्रत्युत्तर देण्याची सुद्धा भावना नाही झाली. आता मी हत्याचा समूळ चित्त काढून टाकलेला आहे. आता मला दया मैत्री करूनच आहे. भिक्षू झाल्यापासून मी कोणालाच मारलेलं नाही. या पुण्याच्या बळाने, या माझ्या अष्टांगिक मार्गाच्या बळाने, या माझ्या विशुद्धीच्या मार्गाने तुझं मंगल हो, असं अंगुलीमाल म्हणले. हो भगवान, हे म्हणू शकतो. त्यांनी सुरुवात केली तर गावातून निरोप आला की त्या भगिनीची प्रस्तुती झाली, तिचं बाळ अगदी सुरक्षित आहे. तेव्हापासून जगात जेवढ्या बी माता गरोदर असतात त्या सगळ्या अंगुलीमाल सुताचा पाठ करतात. याचे अनेक उदाहरणं आहेत आमच्या भिक्षू जीवनामध्ये सुद्धा. काल परवा एक उपासिका पुण्यावरून आली आणि त्यांनी पूजा केली आपल्याकडे. भगवंताच्या धातून, अनंताच्या धातू आल्या, त्यांची पूजा होती. पूजा झाल्यानंतर फोटो काढताना म्हणे, भंतेजी तुम्हाला मी कधी पाहिलं नाही, तुम्हाला मी टीव्हीवरच पाहिलेलं आहे, पण आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटून ती भगिनी इतकी भावनिक झाली, तिच्या काकात बाळ होतं, दोघं नवरा बायको उभे होते, माझ्यासोबत फोटो काढला. म्हणजे भंतेजी, मी जेव्हापासून कोरोना सुरू झाला तेव्हापासून तुमचं प्रवचन ऐकते. तुम्ही जळगावमध्ये एकदा एक प्रवचन दिलं होतं, जळगावमध्ये प्रवचन दिलं, ते प्रवचन मी 50-100 वेळेस तुमचं ऐकलं. मला 6 वर्षापासून लेकरू बाळ नव्हतं, ती तुमची व्हिडिओ मी 100 वेळेस ऐकली म्हणे. आता 5-6 वर्षानंतर बघा, हे गुटगुटीत बाळ झाले, तुम्हाला दाखवायसाठी चांगलं म्हणे. तुम्हाला मी ओळखतही नाही, तुमची माझी भेटगाठ बी नाही, फक्त तुम्ही सांगितलेली जिवंत आहे. तर ती अनंत अंगुलीमालाची सांगितलेली आहे की तुम्ही अनंत अंगुलीमाल बंदींचा
मैत्री प्रभाव कसा असतो. म्हणून तुम्ही तसं वागणं सुरू करा आणि तसं वागल्यानंतर काय परिणाम होतो. म्हणून उपासक उपासिकांनो, पूज्य अनंत अंगुलीमाल भंतेजींनी आपली काया शुद्ध कशी केली हे भगवंताच्या काळातलं उदाहरण आहे. आणि त्याच पूज्य अनंत अंगुलीमाल भंतेजीच्या 1000 अस्थि धातू पूज्य गुरु भंतेजी किरीपद गोड ज्ञानानंदजी महास्तवीर यांनी अंगुलीमाल चैत्य श्रीलंकेत बनवलेला आहे. आणि तो चैत्य 17 लाख लोक त्याच्या उद्घाटनाला आले आणि गव्हर्नमेंटनं हेलिकॉप्टर मधून फुलं टाकून सन्मान केला. आज श्रीलंकेचे लोक आज अंगुलीमाल भंतेजीची खूप पूजा करतात. बघा, 17 लाख लोकांनी, ज्यांच्यापैकी कोणाचं नातेवाईक केव्हा अंगुलीमालाने मारलेले असतील, पण आज लोक त्यांना अंगुलीमाल नाही तर पूज्य अरहंत अंगुलीमाल खेर म्हणून त्यांच्याकडे पाहतात. आणि पुढे चालून अंगुलीमालांची दया मैत्री एवढी वाढली की एक दिवस भगवंतांनी घोषित केलं की सगळ्या भिक्खू संघामध्ये अरहंत खूप आहेत, मोजता येणार नाही. एका श्रावस्तीमध्ये 5 कोटी लोकसंख्या होती, जी की आज ती मुंबईची पण नाही. मुंबईची सगळी मिळून 2-2.5 कोटी आहे. विचार करा, बुद्धाच्या काळामध्ये एकाच शहरामध्ये 5 कोटी लोक होते. त्यामुळे कसं शहर असन मुंबईपेक्षा डबल 2 पटीने मोठं. ती श्रावस्ती, त्या श्रावस्तीमध्ये भगवान तथागत सम्यक संबुद्धांच्या अंगुलीमालांचा सगळा इतिहास आहे. तर तिथंच काय झालं, जेव्हा भगवंतांनी सांगितलं की लाखो भिक्षू अरहंत आहेत, त्या श्रावस्तीमध्ये 5 कोटी लोक होते. त्यातले 3 कोटी लोक मार्गाने फळाला प्राप्त होते. 3 कोटी, तिच्यातलं कोणी स्वतःपन्न संप्रदायागामी अनागामी अरहंत होतं. 3 कोटी लोक भगवान बुद्धाच्या मार्गाने फळाला प्राप्त झाले. ती काही साधी गोष्ट नव्हती. म्हणून 25 वर्षात भगवंतांनी एका शहरात केले. का केले? कारण त्यांना माहित होतं इथूनच सगळ्या जगामध्ये हा विशुद्धीचा मार्ग पसरेल, हा जीवन जगण्याचा मार्ग पसरेल. म्हणून भगवंतांनी सांगितलं की भिक्षूंनो, जरी हजारो लाखो उपासक उपासिका श्रोतापन्न संप्रदायागामी अनागामी आणि काही भिक्षू अरहंत आहेत, पण तरीही 80 भिक्षू आग्रह आहेत. एका गोष्टीमध्ये वृद्धिवानामध्ये महामोगल्यांचे आग्रह आहेत, बहुश्रुतामध्ये आनंद आग्रह आहेत, महाप्रज्ञावानामध्ये सारीपुत्रजी आग्रह आहेत, अल्पइच्छामध्ये महाकाश्यपजी आग्रह आहेत, विनय पालन करण्यामध्ये उपाली आग्रह आहेत. तसं काय म्हणाले, आजपासून मी घोषित करतो की मैत्रीमध्ये अंगुलीमाल आग्रह आहे. अहो बघा, हा किती मोठा विशुद्धीचा मार्ग आहे. ज्यांनी 999 लोक मारले, काय एवढी अशुद्ध केली, पण पुढे ज्यांनी सहन केलं आणि शेवटी मैत्रीमध्ये अग्र झाले, अरहंत झाले. सगळ्यामध्ये 1 नंबरची मैत्री अंगुलीमालांची आहे. आणि त्याची परीक्षा भगवंताच्या काळातच एकदा झाली. म्हणून जरी आपल्याला 5 मिनिटं वेळ झाला तरी आणखी 2 मिनिटं थांबा, हे आपण आज पूर्ण करू. मग त्या अंगुलीमालांची मैत्री तथागताच्या काळातच प्रूव्ह झाली की ते मैत्रीमध्ये आग्रह आहेत. तर असं एकदा प्रसंग झाला. एकदा राजाने भगवंताला भिक्खू संघाला विशेष संघदान केलं, पण ते पाहण्यासाठी प्रजेला बोलावलं. प्रजेनं ते विशेष संघदान पाहून राजाची तोंड भरून स्तुती केली आणि प्रजा लगेच बाजूला जाऊन मिटिंग घेतली की प्रजेजन हो, राजाने एवढं मोठं पुण्य केलं, आपल्याला पाहण्यासाठी बोलवलं, उद्याचं संघदान आपण प्रजा करू, राजाला पाहायला बोलू. म्हणून त्यांनी भगवंताकडे लगेच गेले, भगवान उद्याचं संघदान आमच्या प्रजेकडून आहे, महाराज तुम्हाला आमंत्रण आहे. प्रजेनं राजापेक्षाही जास्त संघदान केलं. राजा जेव्हा पाहतो तेव्हा राजा म्हणे, मी राजा असून प्रजेनं माझ्यापेक्षा जास्त संघदान केलं. राजाच्या मनात आलं की आता उद्याचं संघदान मी करतो, प्रजेपेक्षा जास्त करतो. म्हणतो भगवान आता परवा दिवसचं 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3ऱ्या दिवसचं संघदान माझ्याकडून प्रजेजन हो पाहण्यासाठी या. त्यांनी पहिल्या दिवसपेक्षाही एवढं विशेष संघदान केलं. प्रजा पुन्हा बाजूला गेली, म्हणे राजाने आपल्याला आमंत्रित केलं, आपण राजापेक्षाही भारी करू. म्हणून 4थ्या दिवशी प्रजेनं पुन्हा भगवंताला भिक्खू संघाला आमंत्रित करून राजापेक्षाही जास्त संघदान केलं. राजा म्हणे 5व्या दिवशी माझ्याकडे भगवंत या. राजानं 5व्या दिवशी त्या प्रजेपेक्षा आणखी जास्त संघदान केलं आणि प्रजाने एकत्र येऊन पुन्हा 6व्या दिवशी असं अद्भुत संघदान केलं की राजाला आता लक्षात आलं की आता मी हारणारच आहे. कारण आता एवढं भारी केलंय प्रजेनं, आता मी जिंकणार नाही. राजा स्वतःच विचार करू लागला की मी आता असं काय करू
की जेणेकरून आता 7व्या दिवशी प्रजेला हरवू म्हणून राजा घरी गेला आणि नाराजच बसला बारीक तोंड करून। राणी मल्लिका आली म्हणे, महाराज नाराज होण्याचं कारण काय? आजूबाजूला काही युद्धाची काय घोषणा झाली काय? नाही नाही महाराणी, मग नाराज का? म्हणे प्रजेने एवढं दान केलंय, संघदान केलंय, आता उद्या मी हारतो वाटते म्हणे। अहो महाराज तुम्ही कसे हरान? तुम्ही राजा आहात, राजा कधी हरत असतो का? म्हणे मी सांगते तसं संघदानाचं आयोजन करा। म्हणे काय करायला पाहिजे? 500 पांढरे शुभ्र हाती आणा म्हणे, तुमच्याकडेच आहे ते प्रजेकडे नाहीत म्हणे। आता प्रजा आता हारली म्हणे, 500 पांढरे शुभ्र हाती आणा म्हणे आणि 500 पांढरे शुभ्र हातीला सांगायचं की तुम्हीच पाय धुवा, तुम्हीच पाय पुसा, तुम्हीच चौघडे टाका आणि 500 अरहंत आमंत्रित करायचे म्हणे। 500 अरहंताचे आसनं एवढे भव्य दिव्य बनवा आणि सफेद श्वेत वस हे टाका म्हणे, मंडप टाका, भव्य दिव्य टाका म्हणे आणि सगळ्या प्रजेला बोलवा, विशेष दानाचं आयोजन करा, प्रजा दान देऊ शकेल पण हाती कुठून आणेल म्हणे? 500 हाती तुमच्याकडेच आहेत म्हणे। राजा म्हणे हे बरोबर आहे म्हणे। राजानं तुरंत सांगितलं 500 हातीचं नियोजन करा आणि सगळं तगळं नियोजन करा। जिकडे तिकडे संघदानाची 7व्या दिवशी तयारी सुरू झाली, पण संध्याकाळी मात्र राजाकडे निरोप आला की महाराज हाती 499 भरले म्हणजे एक हाती कमी पडत आहे, एक हाती कमी पडत आहे। आता 500 अरहंत सांगून बसलोय, एका अरहंताने येऊ नये कसं सांगाव, एका भंतीने येऊ नये कसं सांगाव आणि 500 पांढऱ्या शुभ्र हातीमध्ये एक काळा हाती कसा न्यावा? आता बघा सगळे पांढऱ्या शुभ्र कपड्यात असलं एखादं हिरव्यात आलं कसं वाटतं? आपण त्याला म्हणलं या पुढे तरी त्याला वाटत नाही, त्याला वाटतं कसं जाऊ पुढे या पुढे साईकडे असं वाटतं ना कधी कधी। तो सगळ्यामध्ये एकच हाती कसं न्यावं? राजा पुन्हा नाराज बसला, पण महाराणी पुन्हा आली म्हणे, महाराज काय झालं? आयोजनात काही गडबड झाली का? नाही नाही म्हणे, सगळं बरोबर आहे पण एक हाती कमी पडू लागलाय म्हणे, एक हाती कमी पडू लागलाय म्हणे। आता रातोरात कोणता हाती शिकवा? हाती भरपूर आहेत म्हणे पण प्रशिक्षित नाहीत म्हणे आणि काळा हाती कसा ठेवा म्हणे, काय करावं म्हणे? बरं पांढऱ्या शुभ्र हातीचं एखादं पिलू आहे का? हा म्हणे पिले भरपूर आहे, मग एक पिलू आणा म्हणे आणि त्या 499 हातीमध्ये एक पिलू ठेवा म्हणे। म्हणजे वा रे वा, चांगलीच कलाकार आहे तू, पिलू ठेवा म्हणजे ते उड्या मारायला इकडे तिकडं, म्हणजे सगळं धिगाणा करायला। आता ते पिलू शिक्षित नाही, काही नाही आणि त्यानं जर भगवंत येताक्षणी जर ताटात उड्या मारल्या कुठं पळाला तर कसं करू म्हणे? नाही नाही माझी काही हिंमत नाही। अहो महाराज, अहो राजन, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या भगवंतांनी मैत्रीमध्ये आग्रह म्हणून अंगुलीमालांना घोषित केलेला आहे। मी सांगते की ते लहान छोटं पिलू अंगुलीमालांच्या सेवेत ठेवा, ते काही करणार नाही। अंगुलीमाल त्याला बरोबर जिंकतील म्हणे मैत्रीनं, कारण भगवंतांनी उगाच त्यांना मैत्रीत आग्रह घोषित नाही केलं। माझ्यावर विश्वास ठेवा। राजाने मोठा घाबरून विश्वास ठेवला आणि दुसऱ्या दिवशी ते हातीचं पिलू डायरेक्ट धर्मशाळेतून आणलं आणि त्यांना अंगुलीमालाच्या सेवेत ठेवलं। अहो बाकीचे प्रशिक्षित हाती जशी सेवा करतात त्याच्यापेक्षाही चांगलं ते सेवा करत होतं, पण राजा सगळं सोडायचं त्याच्याकडे पाहता घडी घडी। याचं काय सुरू? राजाला किती बारे म्हणलं की महाराज महाराज भगवंताच्या चरणाकडे लक्ष द्या, तर ते उठ सगळं पाहायचा पण हातीकडेच पाहायचा। राजा घाबरेलच होता, त्याला वाटतं कधी उड्या मारण कधी पळण। पण जेव्हा सगळं भोजन झालं आणि जेव्हा प्रत्येक हातीकडे जेव्हा पंखा दिला हवा मारण्यासाठी, तेव्हा अंगुलीमालाच्या बाजूला सोनेत पंखा घेऊन गुपचूप हवा मारत बसलं होतं। जेव्हा तो महाप्रताप, ती महाकरुणा मैत्री जेव्हा राजानं पाहिली तेव्हा म्हणे आश्चर्य आहे, अद्भुत आहे, तथागतांची मैत्री हा विशुद्धीचा मार्ग खरंच खरा आहे। अंगुलीमाल हे आग्रह आहे, मैत्रीमध्ये आग्रह आहे आणि मग तेव्हा राजाला सुद्धा हे कळलं। म्हणून उपासक उपासिकांनो, ह्या विशुद्धीचा जो मार्ग आहे, काही अशुद्ध जर झाली तरी विशेष प्रकारची शुद्धी केवळ अष्टांगिक मार्गाने होऊ शकते। आपण हे जीवन जगूया आणि आपलं जीवन सुखमय करूया। हे पुण्यवान पद्मपाणी बुद्ध विहार आहे, हे धर्माची सिंह घोषणा या विहारातून होत आहे। हे अनेक लोकांना आता युट्यूबच्या माध्यमातून मी अनेक लोकांना याची प्रेरणा मिळेल आणि लोक जीवनामध्ये सदाचाराचं जीवन म्हणजेच विशुद्धीचं जीवन म्हणजेच अष्टांगिक मार्गाचं जीवन जगणं सुरू करतील आणि याच्यामध्ये बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण होईल, भारत गौतम होईल आणि आपल्या संकल्पदृष्टी बरोबर आपलाही संकल्प पूर्ण होईल आणि आपलं मंगल होईल सर्वांचं। जय भीम करा सगळे।